साहेब यांचं अत्यंत चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन झालेलं आहे. आणि मिरॅकलची जे काय त्यांचे म्हणजे औषध आम्हाला त्यांनी दिलेलं होतं त्याचा आम्ही वापर केलेला आहे. 4 वेळा फवारणी केलेली आहे. त्यानंतर जमिनीमध्ये म्हणजे अळवणी केला. अळवणी आणि स्प्रे असं दोन्ही प्रकारे आम्ही त्याचा उपयोग केलेला आहे. तर हे औषधं वापरल्यामुळे तुम्हाला काय फरक वाटतोय सर? आता हे औषध वापरण्यामुळं महत्त्वाचं म्हणजे ऊसाची वाढ, त्याच्यानंतर कांड्या ज्या आहेत त्या कांड्याची लांबी बऱ्याच प्रमाणात वाढलेली आहे आणि पानाचा रंग किंवा त्या ऊसाचा रंग अत्यंत हिरवागार आहे. ऐन उन्हाळ्यामध्ये सुद्धा म्हणजे अशा प्रकारे गारगार अशा प्रकारचा ते ऊस दिसत होता. आता किती पेरं झालेत सर? आता साधारण 24 कांड्या आज मितीला तयार आहेत. आता वय जवळजवळ किती आहे? आता 9 महिने पूर्ण झाले ना. तर हे औषध वापरल्यामुळे तुम्हाला एक समाधानकारक पीक मिळालं? अत्यंत समाधानकारक. कारण याच्या अगोदरही आम्ही ऊसाची शेती केली पण असं काही केलेलं नव्हतं. पण यंदा मार्गदर्शन आम्हाला चांगल्या पद्धतीचं मिळालं. चांगलं मार्गदर्शन मिळाल्यामुळं आम्ही म्हणजे आम्हाला आम्हाला म्हणजे ग्रुपच आला आणि वेळोवेळी येऊन त्यांनी सुद्धा शेतामध्ये प्रत्यक्षात प्लॉटमध्ये येऊन अशा पद्धतीचं मार्गदर्शन केलं. त्या मार्गदर्शनाचा आम्हाला चांगल्या पद्धतीचा फायदा झाला. म्हणजे या ऊसाचं किती टन ॲव्हरेज असं वाटतं? 75 पर्यंत 75-80 होईल असं माझा अंदाज आहे. तर तुम्ही प्रोफेशनली प्राध्यापक होता शाळेमध्ये? बरोबर आहे. आता शेतीमध्ये वळलाय? शेतीमध्ये बरोबर आहे. पहिल्यांदाच या ह्याच्यामध्ये ह्या प्लॉटमध्ये तुम्ही ऊस 75 टन आता अपेक्षित आहे? अपेक्षित आहे. तर एकंदरीत मिरॅकलच्या औषधामुळे? मिरॅकलच्या औषधामुळे चांगल्या प्रकारचा परिणाम दिसून आला आहे. आणि ते बघून म्हणजे आमच्या म्हणजे माझ्याबरोबर जे कोणी येतात भेट शेतीला म्हणजे इकडं त्यांनी सुद्धा समाधान व्यक्त केलेलं आहे. तुम्ही काय काय केलं हे त्यांनी मला सुद्धा विचारलं.